महेश त्याच्या खोलीमध्ये अस्वस्थतेने इकडे तिकडे फेऱ्या मारत होता. कडाक्याच्या उन्हाळ्यात त्या घामामुळे त्याचा टी शर्ट त्याच्या शरीराला अगदी चिकटला होता. त्याचं मन खूपच कासावीस होत होतं. त्याला एक विचार सतावत होता की जर मागच्या 3 वर्षांप्रमाणे यावेळी देखील पदरी अपयश पडले तर, यावेळेला जर मला अपयश आले तर बाबा देखील अगदीच तुटून जातील. त्यांना मला एक मोठा अधिकारी बनताना बघण्याचं स्वप्नच राहील का? आज महेशचा रिझल्ट येणार होता, परंतु सलग 3 वर्ष अपयश मिळाल्यामुळे महेशची आता हिंमतच होत नव्हती की एखाद्या सायबर कॅफेमध्ये जाऊन स्वतःचा रिझल्ट पाहावा. फोनवर तर तो रिझल्ट पाहू शकत नव्हता, कारण की त्याचा फोन साधा नोकियाचा फोन होता. पल्लवीने त्याला काल रात्रीच सांगितलं होतं की जसं माझ्या वडिलांजवळ सकाळी वर्तमानपत्र येईल तेव्हा लगेचच मी तुझा रिझल्ट सांगण्यासाठी ते वर्तमानपत्र तुझ्या रूममध्ये घेऊन येईन. आता तर सकाळचे 11 वाजले होते, परंतु अजूनही पल्लवीचा काहीच पत्ता नव्हता. पल्लवी महेशच्या घर मालकाची मुलगी होती. मागच्या 3 वर्षांपासून महेश त्यांच्याच घरात भाड्याने राहत होता. पल्लवीच्या वडिलांना सगळे नानासाहेब म्हणूनच हाक मारायचे. महेश देखील पल्लवीच्या वडिलांना नानासाहेब असंच हाक मारायचा. मागच्या 3 वर्षांपासून महेश आणि पल्लवी एकमेकांना पसंत करत होते. पल्लवी सतत महेशला त्याचं लक्ष्य साध्य करण्यासाठी त्याला नेहमीच प्रोत्साहन द्यायची. सलग 3 वर्ष अपयश मिळाल्यानंतर तर महेश अगदी खचून गेला होता. त्याचा आत्मविश्वासच उडून गेला होता. परंतु पल्लवी त्याच्यात नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करायची. मग वडिलांच्या नकळत चोरून जर तो उपाशी असेल तर त्याला जेवण नेऊन देणे असो, किंवा ज्या पुस्तकांना महेश पैशांच्या अभावामुळे विकत घेऊ शकत नव्हता ती पुस्तकं विकत घेण्यासाठी स्वतःची वस्तू विकून ते पुस्तकं विकत घेणे असो, असं सर्व काही पल्लवी तिच्याकडून जे शक्य असायचं ते महेशसाठी करत असायची. पल्लवी स्वतः अशिक्षित होती, तरी देखील तिला शिक्षणाचं महत्त्व चांगलंच माहीत होतं. पल्लवीच्या या अशाच वागण्यामुळे महेशच्या मनामध्ये पल्लवीची जागा निर्माण झाली होती. परंतु त्या 3 वर्षांमध्ये त्या दोघांनीही कोणतीही सीमा पार न करता एकमेकांवर निस्वार्थी प्रेम केलं होतं. मग काही वेळाने जेव्हा दारावर टकटक झाली तेव्हा महेशने अगदी धावतच जाऊन दार उघडलं. तेव्हा समोर पल्लवी उभी होती. बाहेरच्या उन्हामुळे तिचा गोरा चेहरा लाल पडला होता. ती घामाने भिजलेली धावतच आतमध्ये आली आणि तिथे असलेल्या एका खुर्चीवर बसली. तिला असं बघून महेशने थोडंसं रागातच विचारलं, काय गरज होती इतक्या उन्हामध्ये धावत येण्याची? चेहरा बघ तुझा किती लाल पडला आहे. स्वतःच्या ओढणीने माधुरी चेहरा पुसत महेशला म्हणाली की अभिनंदन महेश, आज तुझी मेहनत सफल झाली आहे. तू ज्यासाठी तुझ्या डोळ्यांना रात्रभर जागून दिव्याप्रमाणे तेवत ठेवलं होतंस ते तुझं ध्येय आज तू गाठलं आहेस. असं म्हणत पल्लवीने महेशकडे वर्तमानपत्राचा एक कागद दिला. तेव्हा महेशने पाहिलं की पिवळ्या मार्करने त्याचा सीट नंबर यशस्वी मुलांमध्ये रंगवला गेला होता. महेशने त्या वर्तमानपत्राला कितीतरी वेळा पाहिलं. जणू काय त्याला अजूनही त्याच्या यशावर विश्वासच बसत नव्हता. पल्लवी खुर्चीवरून उठून महेशजवळ गेली आणि महेशच्या हातातून ते वर्तमानपत्र खेचून बोलू लागली की आता आपल्या जवळच्या स्वीट मार्टमधून 2-3 किलो मिठाई तर माझ्यासाठी आणलीच गेली पाहिजे. महेशला समजत नव्हतं की तिच्या त्या बोलण्याचं त्याने काय उत्तर द्यावं. त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आले होते. त्याने पल्लवीचा हात पकडून स्वतःच्या हृदयावर ठेवला आणि मग बोलू लागला की बघ ना पल्लवी, माझं हृदय किती जोरजोरात धडधडत आहे. यावर पल्लवी लाजतच बाहेर पळून गेली. खूप वेडी मुलगी आहे ही, असा विचार करून महेशच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तेव्हा अचानक महेशला त्याचं डोकं थोडं गरगरताना जाणवलं. सकाळपासून रिझल्टच्या टेन्शनमुळे त्याने काहीच खाल्लं नव्हतं. महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये महेशचा खिसा तसाही रिकामा व्हायचा. वडिलांनी पाठवलेल्या पैशातून शिक्षण चालू ठेवणं खूपच कठीण होत होतं. महेशने त्याचं पॉकेट चेक केलं तेव्हा त्याच्या पॉकेटमध्ये काहीच नाणी शिल्लक होती. आता महेश पूर्ण खोलीमध्ये पैसे शोधू लागला. त्याला त्याच्या आईप्रमाणे इकडे तिकडे पैसे खोचून ठेवायची सवय होती. चादरीच्या खाली, पूजाघराच्या खाली, कपड्यांच्या खाली, पॅन्टच्या खिशामध्ये जिथे शक्यता होती त्या सगळ्या जागांवर शोधाशोध केल्यानंतर महेशला एकूण 150 रुपये मिळाले होते. त्यावेळी त्याच्या त्या यशाबद्दल स्वतःच्या वडिलांना सांगण्याचं महेशचं खूप मन होतं. परंतु शेजारच्या काकांचं वागणं आठवून पुन्हा एकदा त्याचं मन उदास झालं. त्याच्या वडिलांजवळ फोन नसल्यामुळे ते शेजारच्या काकांकडे महेशसोबत बोलण्यासाठी जायचे, कारण की त्या काकांजवळ टेलिफोन होता. तेव्हा काका कधी कधी टेलिफोनची वायर काढून वडिलांना बोलायचे की फोन बिघडला आहे.
वडील ते शेजारच्या काकांच्या हातामध्ये टेलिफोनची वायर पाहून रडत रडत घरी यायचे. महेशने लगेचच सगळं सामान पॅक केलं आणि घरी जाण्याची तयारी सुरू केली. तेव्हा त्याच्या डोक्यात विचार आला की या इतक्याशा पैशात एकतर तो घरी जाऊ शकतो किंवा जेवू शकतो. आता महेश या सर्व गोष्टींचा विचारच करत होता की तितक्यातच दारावर टकटक झाली. महेशने विचार केला की नक्कीच ही पल्लवी असेल. पुढे जाऊन जसा त्याने दरवाजा उघडला तशी पल्लवी जेवणाचं ताट घेऊन समोर उभी होती. आतमध्ये येऊन माधुरीने ते जेवणाचं ताट टेबलवर ठेवलं आणि महेशला बोलू लागली की तुझं तोंड पाहूनच दिसत होतं की सकाळपासून तू काहीच खाल्लं नाहीस. चल जेवण करून घे. महेशने टेबलजवळ येऊन त्या ताटामध्ये डोकावून पाहिलं तर पूर्ण ताटामध्ये अगदी पंचपक्वान्न ठेवलेली होती. ते पाहून महेशच्या डोळ्यात अश्रू आले. तो दाटलेल्या कंठाने बोलू लागला, थँक्यू पल्लवी. माहीत नाही तुझ्या उपकारांचं कर्ज मी आयुष्यात फेडू शकेन की नाही. पल्लवीने तिच्या ओढणीने महेशच्या गालांवर ओघळणारे अश्रू पुसले आणि म्हणाली, आज तर बोललास, पण यानंतर कधी माझ्या प्रेमाला उपकार बोलू नकोस. चल आता जेवून घे. महेश जेवला आणि मग जेवण झाल्यानंतर महेशने त्याची बॅग उचलली आणि बाहेर जाऊ लागला. तेव्हा पल्लवीने त्याला मिठी मारली. हातात घेतलेली बॅग खाली ठेवून महेशने पल्लवीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि बोलू लागला की काय झालं पल्लवी, मी पुन्हा परत येईन आणि तुला कायमस्वरूपी इथून माझ्या आई वडिलांची सुनबाई करून घेऊन जाईन. पल्लवी महेशपासून वेगळी झाली आणि रडतच बोलू लागली की माझे वडील माझ्यासाठी स्थळ बघत आहे. मुलगा सरकारी कार्यालयामध्ये क्लर्क आहे. जर तू आला नाहीस ना तर मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. हे ऐकून महेश थोडा सिरियस झाला आणि पल्लवीचा हात हातात घेऊन म्हणाला की मी नक्की येईन आणि जर नानासाहेबांनी लग्नासाठी जास्त जोर दिला तर त्यांना ते वर्तमानपत्र दाखवून माझ्याबद्दल सांगून टाक. महेशने पल्लवीच्या डोळ्यातील अश्रू पुसले, तिच्या कपाळाची चुंबन घेतले आणि खोलीतून बाहेर निघाला. गावी जाऊन जसा महेश बसमधून खाली उतरला, सगळे गावातील लोक महेशचं स्वागत करण्यासाठी अगदी ढोल ताशे घेऊन हार घेऊन उभे होते. त्यांना देखील महेश एक सरकारी अधिकारी झाला आहे याची बातमी मिळाली होती. सर्व गावातील लोकांनी त्याच्या गळ्यामध्ये फुलांच्या माळा टाकल्या आणि ढोल ताशे वाजवून खांद्यावर उचलून गावातील लोकांनी महेशला त्याच्या घरापर्यंत आणलं. घराच्या दारावर स्वतःच्या वडिलांना आणि आईला पाहून महेश खाली उतरला आणि त्याने धावतच जाऊन आईबाबांचे पाय पकडले. तेव्हा त्याचे बाबा त्याला म्हणाले की शाब्बास बेटा, आज तू तुझ्या वडिलांचं नाव रोशन केलं आहेस. महेशने देखील अगदी इमोशनल होऊन वडिलांना मिठी मारली. ट्रेनिंगसाठी अजून त्याला काही दिवस बाकी होते. तेव्हापर्यंत महेश गावीच राहिला. महेशचे बाबा पूर्ण गावामध्ये अगदी छाती रुंद करून फिरत होते आणि सर्वांना सांगायचे की माझा मुलगा तर कलेक्टर आहे, कलेक्टर. महेश त्याच्या वडिलांचं ते बोलणं ऐकून हसायचा. गावातील लोक देखील महेशच्या वडिलांचा खूपच मान सन्मान करू लागले. महेशला याचा विचार करून बरं वाटायचं की ज्या विश्वासाने त्याच्या वडिलांनी त्याला शहरात पाठवलं होतं तो विश्वास त्याने खरा करून दाखवला होता. काही दिवसानंतर महेशला ट्रेनिंगसाठी लेटर आलं आणि महेश ट्रेनिंगसाठी निघून गेला. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर महेशची पोस्टिंग देखील झाली. जसं महेशला वेळ मिळाला त्याने लगेचच पुण्याला जायचं ठरवलं. पुण्याला गेल्यावर पल्लवीच्या घराच्या आधी ते स्वीट मार्ट पाहून त्याला पल्लवीचं बोलणं आठवलं. तिथून त्याने प्रत्येक मिठाई अगदी किलोने घेतली आणि ड्रायव्हरला सांगून ती मिठाई गाडीत ठेवून घेतली. पल्लवीच्या घरी पोहोचल्यावर महेशचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. पल्लवीला भेटल्यानंतर त्याच्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंना लपवण्यासाठी महेशने काळा चष्मा लावला. घराच्या आतमध्ये प्रवेश करताच महेशने पाहिलं की नानासाहेब हॉलमध्ये खुर्चीवर बसलेले आहेत आणि ते खूपच अशक्त दिसत होते. महेश नानासाहेबांच्या पाया पडला. नजर कमजोर होऊन देखील नानासाहेबांनी महेशला ओळखलं. नानासाहेबांच्या तब्येतीची चौकशी केल्यानंतर महेशने विचारलं की नानासाहेब, पल्लवी दिसत नाहीये, कुठे आहे ती? पल्लवीचं नाव ऐकताच नानासाहेब खूपच उदास झाले आणि थरथरत्या स्वरात बोलू लागले की पल्लवी पळून गेली बेटा. नानासाहेबांचं ते बोलणं ऐकून जणू काय महेशला एका खोल विहिरीत कोणीतरी ढकलून दिलं आहे असंच वाटलं. महेश लगेच नानासाहेबांच्या खुर्चीजवळ बसला आणि विचारलं की नानासाहेब, पल्लवी कोणासोबत पळून गेली? हे ऐकून नानासाहेबांचा चेहरा अगदीच कठोर झाला होता. त्यांनी जरा रागानेच म्हटलं, कोणासोबत नाही तर एकटीच पळून गेली आहे. जेव्हापासून तिच्या लग्नाचा दिवस ठरवला गेला होता तेव्हापासून ती शांत शांत राहू लागली होती. एका वर्तमानपत्राला छातीशी कवटाळून बसून राहायची. काही विचारलं तर फक्त हेच बोलायची की तो येईल आणि मला घेऊन जाईल. लग्नाच्या एक दिवस आधी तिने मला तुझ्याबद्दल सांगितलं.
मी विचार केला की कलेक्टर झाल्यानंतर तू कसं काय पल्लवीसारख्या अडाणी मुलीशी लग्न करण्यासाठी येशील. मी तिच्या त्या बोलण्याला वायफळ बडबड समजून दुर्लक्षित केलं. परंतु त्याच रात्री माहीत नाही ती कुठे पळून गेली. हे ऐकून महेशचं डोकं अगदी सुन्न पडलं होतं. त्याने हळूवार आवाजात विचारलं, तुम्ही तिला शोधण्याचा प्रयत्न केला नाहीत नानासाहेब? महेशचं ते बोलणं ऐकून नानासाहेब अगदी बेबसीने त्याच्याकडे पाहू लागले. नानासाहेबांच्या अशा पाहण्यावर महेश स्वतःला थांबवू शकला नाही आणि घरातून बाहेर निघून गाडीमध्ये बसला. गाडीमध्ये असलेले मिठाईचे बॉक्स नानासाहेबांना देण्याची त्याची हिंमतच झाली नाही. त्याने ड्रायव्हरला सांगितलं की गाडी मागे फिरव. पल्लवीला शोधण्याचा प्रत्येक प्रयत्न महेशने केला, परंतु पल्लवीचा कुठेच पत्ता लागला नाही. माहीत नाही की ती कुठे असेल. काय काय स्वप्न पाहिले होते महेशने पल्लवीसोबत. स्वतःचं पूर्ण आयुष्य तो तिच्यासोबत घालवू इच्छित होता. जसजसा वेळ जात होता तसतसा महेश पल्लवीला शोधण्याचा अधिकाधिक प्रयत्न करत होता. परंतु पदरात पडणाऱ्या सारख्या अपयशामुळे महेशची जी काही उरलेली सुरलेली हिंमत होती ती देखील गेली होती. स्वतःच्या कामापासून जेव्हा कधी त्याला वेळ मिळायचा महेश पल्लवीला शोधण्यासाठी बाहेर निघायचा, परंतु त्याच्या हाती काहीच लागलं नाही. महेशच्या घरातले महेशवर लग्नासाठी दबाव टाकू लागले. वेगवेगळ्या मुलींचे फोटो दाखवणे, भेटायला घेऊन जाणे, घरातल्यांना जे शक्य होतं ते करत होते. परंतु महेश ऐन वेळेला लग्नासाठी नकार द्यायचा. पल्लवीच्या दुःखाने त्याला अगदी कोलमडून टाकलं होतं. तो त्याचं ते दुःख विसरण्यासाठी आता ड्रिंक देखील करू लागला. शेवटी हरून थकून महेशने पल्लवीचा शोध घेणं बंद केलं. महेशचा लहानपणीचा मित्र दीपकने महेशला त्याच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केलं. शेवटी महेश आता एक कलेक्टर होता, पण महेशची मात्र तिथे जाण्याची अजिबातच इच्छा नव्हती. परंतु त्याच्या घरातल्यांनी या आशेने त्याला दीपककडे पाठवलं की कदाचित त्याचं मन हलकं होईल. दीपकचं घर दुसऱ्या गावात होतं. महेश त्याच्या गाडीने दीपकच्या घरी जायला निघाला. महेशने त्याच्या गाडीमधील रेडिओ सिस्टम ऑन केला. आभाळात ढग दाटलेले होते. रेडिओवर रोमॅन्टिक गाणी चालू होती. महेशला असं जाणवलं जणू काही ती गाणी त्याच्या जखमांची खपलीच काढत आहेत. त्याला ते दिवस आठवले जेव्हा पल्लवीच्या घरामध्ये राहताना अगदी असंच वातावरण व्हायचं. जेव्हा लाईट जायची तेव्हा पल्लवी मातीचा दिवा घेऊन पावसात भिजत महेशच्या खोलीत यायची, जेणेकरून महेशला अभ्यासामध्ये काहीही अडचण येऊ नये. महेश जेव्हा तेलाच्या दिव्याने अभ्यास करायला सुरुवात करायचा तेव्हा पल्लवी तिच्या लाल ओढणीला बांधलेली गाठ सोडायची आणि त्यामध्ये असलेले बदाम महेशला देत बोलायची, हे गे महेश, सकाळी उठून खा, तुझी स्मरणशक्ती वाढेल. महेश अगदी हसूनच पल्लवीकडे पाहायचा आणि विचारायचा, नानासाहेबांना माहीत आहे? त्यावर पल्लवी लहान मुलाप्रमाणे हसायला सुरुवात करायची. तेव्हा महेश पल्लवीला पाहून जणू काही तिच्यामध्ये हरवून जायचा. मोकळे आणि भिजलेल्या केसांमधून पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे पल्लवीचं ते हसू अजूनच निरागस वाटायचं. पल्लवी हसत बोलायची की मी खूप काय बोलतात ते इंग्लिशमध्ये स्मार्ट आहे. बाबांपासून लपवून आणलं आहे. किती पवित्र, किती निरागस आणि किती निस्वार्थी प्रेम होतं माझ्या पल्लवीचं. गाडी ड्राईव्ह करत असलेल्या महेशच्या डोळ्यामध्ये अश्रूचा पूर आला होता. महेश अभ्यास करायचा तेव्हा पल्लवी त्याच्या समोर बसून त्याला पाहत बसायची. महेश खूप मुश्किलीने पल्लवीला स्वतःच्या खोलीतून बाहेर काढायचा, कधी धक्के मारून, तर कधी तिला उचलून, तर कधी नानासाहेबांची भीती दाखवून. खरं तर जेव्हा पल्लवी समोर असायची तेव्हा महेश अभ्यास करण्याऐवजी तिला पाहण्यामध्येच हरवून जायचा. त्यावर पल्लवी खूप हसायची आणि बोलायची की आमच्या तोंडावर काही लिहिलं नाही कलेक्टर साहेब. महेशने गाडीचा रेडिओ ऑफ केला आणि सीटच्या खाली असलेली ड्रिंकची बॉटल उचलून पिऊ लागला. त्याच्या मनात साठलेलं दुःख अश्रूंवाटे बाहेर येत होतं. काही तासानंतर त्याची गाडी दीपकच्या घरासमोर होती. दीपकने महेशचं अगदी मनापासून स्वागत केलं. दोघे मित्र लहानपणीच्या गप्पा गोष्टी करू लागले. बाहेर ढगांचा गडगडाट सुरू झाला होता. तेव्हा दीपकची बायको हॉलमध्ये आली आणि महेशला नमस्कार केल्यानंतर तिने दीपकला आठवण करून दिली की त्याला काही सामान आणण्यासाठी बाजारात जायचं आहे. जर पाऊस सुरू झाला तर कोणतंच सामान इथे मिळणार नाही. दीपक उठत महेशला बोलू लागला की मी लगेच जाऊन येतो. स्वतःच्या बायकोला महेशसाठी चहा बनवायला सांगून दीपक बाहेर निघून गेला. महेश हॉलच्या खिडकीजवळ आला. थंड हवा महेशच्या मनावर एक थंडगार फुंकर मारत होती. स्वतःचे अश्रूंनी भरलेले डोळे बंद करून महेश पुन्हा एकदा पल्लवीबद्दल विचार करू लागला. तेव्हा दीपकची बायको महेशसाठी चहा घेऊन आली. महेशने लगेचच स्वतःचे डोळे पुसले आणि सोफ्यावर बसून चहा पिताना दीपकच्या बायकोसोबत बोलू लागला. तेव्हाच किचनमधून भांडी पडण्याचा आवाज आला.
दीपकची बायको ओरडतच बोलू लागली की पल्लवी, सांभाळून भांडी घास. जर काम येत नाही तर सोडून दे ते काम करणं. पल्लवीचं नाव ऐकताच महेशचे हात थरथरू लागले आणि थोडा चहा खाली सांडला. दीपकच्या बायकोला वाटलं की कदाचित महेशला तिचं वागणं आवडलं नाही. ती त्याला स्पष्टीकरण देताना बोलू लागली की बघा ना भाऊजी, ही मुलगी एकदमच वेडी आहे. कोणतंच काम व्यवस्थित करत नाही. तुम्हाला माहीत आहे का, ती बोलते की कोणत्या तरी एका कलेक्टरला शोधण्यासाठी ती घरातून पळून आली आहे आणि तिचा तो प्रियकर आहे. असं बोलून दीपकची बायको जोरात हसू लागली. पण हे ऐकून महेशला जणू काय एक जोरदार झटका बसला. कप तिथेच ठेवून महेश अगदी वेगानेच किचनकडे धावला. किचनच्या दारावर पोहोचून त्याने पाहिलं की पल्लवी तिच्या ओढणीने तिच्या डोळ्यातील अश्रूंना पुसत भांडी घासत होती. महेशने अगदी ओरडतच हाक मारली, पल्लवी. तेव्हा पल्लवीने मान वर करून पाहिलं तर तिला नवीन महेश दिसला. महागड्या व्हाईट शर्टमध्ये, महागड्या जीन्समध्ये, हातात महागड्या घड्याळ असणारा हा महेश तिच्या घरात राहणाऱ्या चड्डी बनेंवर फिरणाऱ्या त्या महेशपेक्षा खूपच वेगळा होता. परंतु आजही त्याच प्रेमाच्या नजरेने तिला पाहत होता. पल्लवी महेशला पाहताच रडू लागली. धावतच जाऊन तिने महेशला घट्ट मिठी मारण्याचा विचार केला. परंतु भांडी घासताना माखलेले हात आणि महेशचा व्हाईट शर्ट पाहून तिची हिंमतच झाली नाही की तिने जाऊन महेशला मिठी मारावी. महेशला पल्लवीची मनस्थिती समजली तेव्हा त्यानेच तिच्या जवळ जाऊन तिला घट्ट मिठी मारली. पल्लवी महेशचं नाव घेऊन जोरात रडत होती आणि महेश तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलायचा, काही नाही पल्लवी, सगळं काही ठीक आहे, आता रडू नकोस ग वेडे. बाजारातून आलेला दीपक आणि त्याची बायको महेश आणि पल्लवीला पाहून आश्चर्यचकित झाले. महेशने पल्लवीचा हात पकडला आणि दीपककडून लगेचच जाण्याची परवानगी मागितली. दीपक आणि दीपकची बायको पल्लवीसोबत जे काही वागले त्याबद्दल माफी मागत होते. यावर महेश त्यांना बोलू लागला की यामध्ये तुमची काही चूक नाही. खरं तर मला तुमचे आभार मानायला पाहिजे. आज जर तुम्ही मला इथे बोलावलं नसतं तर कदाचित माझी पल्लवी मला कधीच मिळाली नसती. मग महेश पल्लवीला घेऊन घराकडे निघाला. पल्लवी महेशसोबत फ्रंट सीटवर त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती आणि महेश अगदी आनंदाने गाडी चालवत होता. पल्लवी हळू आवाजात महेशला बोलू लागली की तुमचा शर्ट खराब झाला आहे. पल्लवीच्या त्या निरागस बोलण्यावर महेश हसू लागला आणि बोलू लागला की मग घरी गेल्यावर तू धू मिसेस महेश. पल्लवी बोलू लागली की मला वाटलं की तू मला विसरलाच असशील. महेश पुन्हा हसू लागला. तेव्हा पल्लवीची नजर गाडीमध्ये असलेल्या बॉटलवर गेली. तिने विचारलं, हे काय आहे? तू ड्रिंक तर करत नाहीस ना? यावर महेश म्हणाला, अगं नाही वेडे, हे नक्कीच त्या ड्रायव्हरची करामत आहे, असे महेशने पल्लवीला सांगितलं आणि पुन्हा गाडीतील गाणी सुरू केली. पुन्हा एकदा रोमॅन्टिक गाणी सुरू झाली. परंतु यावेळेला महेशच्या डोळ्यात अश्रू नव्हते तर चेहऱ्यावर हसू होतं. तो गाडी चालवत होता आणि सोबतच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून असलेल्या पल्लवीच्या डोक्यावरून हात फिरवत होता. तेव्हा पल्लवी अगदी समाधानाने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपून गेली, ज्यामुळे ती अजून निरागस वाटत होती. महेशने ती बाटली गाडीच्या बाहेर फेकून दिली आणि पल्लवीसोबत स्वतःच्या भविष्याचा विचार करून महेशच्या चेहऱ्यावर हसू येत होतं. मित्रांनो, प्रेम जर खरं आणि निस्वार्थी असलं ना तर ते नक्कीच मिळतं, हे खरं आहे. तर मित्रांनो, स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.